नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सारथी नॉलेज हब या परिवारामध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण अजूनही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं जर नसेल तर सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्राध्यापक भरतीबद्दलची एक अपडेट आपण घेणार आहोत. मित्रांनो, गेल्या 11 जानेवारी रोजी शासनाने नवीन शासन निर्णय जारी करून प्राध्यापक भरती ही जाहीर केलेली आहे. राज्यभरात तब्बल 5012 जागांना मंजुरी देण्यात आलेली आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून आज आपण ज्या 73 जागा भरल्या जाणार आहेत त्या विषयीची आपण माहिती आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये काही सुधारणा आहेत, त्या सुधारणा देखील आपण लक्षात घ्यायच्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यावश्यक आहे. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जवळपास 73 जागांची भरती निघालेली आहे आणि ती यापूर्वी देखील निघालेली होती. म्हणजे 2024 असेल, 2025 मध्ये देखील असेल, या पदांसाठी जाहिरात निघालेली होती. परंतु ही नेहमी रिॲड होते, कारण शासनाची नियमावली जी आहे ती वारंवार बदलते. तर त्यामुळे आता पुनश्च एकदा या ज्या 73 जागा आहे यासाठी जाहिरात येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, कारण तो व्यवस्थापन परिषदेमध्ये तसा ठराव देखील मंजूर करण्यात आलेला आहे. यासोबतच काही संविधानिक पदे देखील भरल्या जाणार आहेत, त्याबाबतचा निर्णय तिथे झाला. परंतु आपण सध्या फोकस करायचा आहे तो आपल्या प्राध्यापक भरतीवर आणि या 73 जागा भरल्या जाणार आहेत विद्यापीठामार्फत. त्या संबंधीची जाहिरात लवकरच प्रकाशित होईल. आता यामध्ये बदल काय, तर नवीन नियमाप्रमाणे त्यांना एटीआर भरावा लागणार आहे. म्हणजे काय, तर आपण बघितलं की नवीन एटीआर मध्ये 60-20-20 सूत्र लागू करण्यात आलेलं आहे. म्हणजे काय की तुमचं जे अकॅडमिक जो स्कोर आहे त्याला ते 60% त्याला प्राधान्य असणार आहे. शिवाय 20% जे गुण जे आहे ते तुमचं सादरीकरण, म्हणजे तुमचा जो इंटरव्ह्यू होणार, इंटरव्ह्यू साठी तुम्हाला वेगळे 20 मार्क आणि तुम्ही लेक्चर कसं घेता त्याचं सादरीकरण कसं करता त्यासाठी सुद्धा तुम्हाला 20 मार्क असणार आहे. अशा प्रकारे 100% ही जी परीक्षा तुमची होणार आहे. तर मित्रांनो, आता याप्रमाणे गेली जी जाहिरात होती त्यामध्ये तुम्ही वेगळ्या सूत्राप्रमाणे तो एटीआर भरलेला होता आणि त्यानुसार तुम्हाला गुणांकन केलं गेलेलं होतं. तर आता हे नवीन सूत्र नवीन शासन निर्णयाप्रमाणे लागू झाल्यामुळे आता 60-20-20 जे सूत्र आहे त्यानुसार तुम्हाला या 60% ते कन्वर्ट केल्या जाणार आहेत. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला आता पुन्हा नव्याने तुम्हाला हा एटीआर भरणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचे सर्व गुण 10वी 12वी BA MA MPhil PhD सेट नेट तुमचे रिसर्च पेपर पब्लिकेशन या सर्व जी माहिती आहे ती तुम्हाला यामध्ये भरायची आहे. जर तुम्ही यापूर्वी अर्ज जर केलेला जर असेल तर तरी सुद्धा तुम्हाला नवीन या एटीआर प्रमाणे माहिती भरायची असल्यामुळे, कारण तुमचं आता हे 60% त्यांना कन्वर्ट करायचं आहे. तर त्यामध्ये जर तुमचे अजून काही रिसर्च पेपर वगैरे वाढलेले असतील, त्यात काही सुधारणा करायची जर असेल, अपग्रेड जर तुम्हाला जर तुमची प्रोफाईल जर करायची जर असेल तर ती संधी तुम्हाला इथं भेटणार आहे. शिवाय जे जुने अर्ज करणारी जी मंडळी जी आहे त्यांना नव्याने फी भरण्याची गरज पडणार नाही. जी तुम्ही आधी फी भरलेली आहे फॉर्म भरताना तीच तुमची ग्राह्य धरल्या जाईल. फक्त तुम्हाला एटीआर नवीन नियमाप्रमाणे मात्र भरावा लागणार आहे. शिवाय नवीन अर्ज करणाऱ्यांना सुद्धा संधी मिळणार आहे, जे यापूर्वी अर्ज करू शकलेले नव्हते. परंतु आता ही जी जाहिरात निघणार आहे यामध्ये तुम्हाला नवीन जे अर्ज आहे हे सुद्धा करता येणार आहे. तर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची जाहिरात लवकरच प्रकाशित होण्याची शक्यता आहे. ज्या वेळेसही ही जाहिरात निघेल त्या संबंधीची अपडेट आपल्या चॅनल तर्फे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर मित्रांनो, तुम्हाला या प्राध्यापक भरतीसाठी पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि राज्यभरात इतरही कुठे जर या संबंधीच्या वॅकन्सी जागा जर निघत जर असतील तर त्याविषयीची अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. शिवाय वेगवेगळ्या योजना देखील आपण सारथी नॉलेज हबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर मित्रांनो, अशी नवनवीन माहितीची अपडेट आपल्याला मिळावी यासाठी सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.